सारखं आहे वेगळं टाईप आहे ना. महाराजांचे दर्शन झालेले आहे. जय जय गुरुवंता. मित्रांनो, संत गुरुवंत महाराजांचं एक वाक्य आहे, आला उपाशी बसला कुपाशी, पुरणाची पोळी जेवते तुपाशी. तर मित्रांनो, आज रात्री 12 वाजतापासून तर उद्या 19 सप्टेंबर रात्री 12 वाजतापर्यंत मित्रांनो खरंच इथे 21 क्विंटल पुरणाची पोळी आहे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आहे 18 सप्टेंबर 2024 आणि मी आलेलो आहे लाखनवाडी येथे. संध्याकाळचे झालेले आहेत 7 आणि उद्या आहे मित्रांनो 19 सप्टेंबर 2024 संत गुणवंत महाराजांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने मित्रांनो संत गुणवंत महाराजांच्या चरणी प्रणाम. तर मित्रांनो, आजचा जो काही इथे केक कटिंग होणार आहे आज रात्री 12 वाजता ते तुम्हाला सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय जय गुरुवंता. मित्रांनो आज आहे 18 सप्टेंबर 2024 आणि उद्याची 19 सप्टेंबर 2024 संत गुरुवंत महाराजांचा जो जन्मदिवस आहे मित्रांनो, त्यानिमित्त आजच इथे डेकोरेशन केलेलं आहे, खूप सजावट केलेली आहे. तुम्ही मंदिरात बघू शकता, लाइटिंग वगैरे लागलेली आहे. तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मग आपण दर्शनाला जाऊया. आधी मित्रांनो, आज रात्री केक कटिंग असल्यामुळे मित्रांनो खूप दूरदूरून लोक इथे आलेले आहेत संत गुरुवंत महाराजांच्या दर्शनाला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. चला मग मित्रांनो, आपण संत गुरुवंत महाराजांच्या दर्शनाला जाऊया. ड्यूटी आहे का इथं? सर्व जन्मदिवसानिमित्त संत गुरुवंत महाराजांच्या दर्शनाला येत आहेत. बोलो संत सद्गुरु गुरुवंत महाराज की. खाली सांडवायचं नाही. मित्रांनो, संत गुरुवंत महाराजांचे दर्शन आताच घेतलेले आहे आपण. मित्रांनो, इथे मंडप वगैरे टाकून डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. खूप दूरदूरून लोक इथे आलेले आहेत. हे जे इकडे दिसत आहे मित्रांनो, इकडे मंडप टाकलेला आहे.
मित्रांनो गुणवंत महाराजांचे दर्शन झालेले आहे आणि आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो. तर चला मग. चालू असताना आरती चालू असताना. जय जय गुणवंता मित्रांनो. गुणवंत महाराजांचा केक कटिंग इथेच होणार आहे आणि इथे सर्व मस्त लाइटिंग वगैरे लावलेली आहे, मंडप वगैरे टाकलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि आता DJ पण आलेला आहे आणि संत गुणवंत महाराजांचे भाविक भक्त पण येत आहेत मित्रांनो. इथे खूप गर्दी होणार आहे आज रात्री 12 वाजेपर्यंत. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता संत गुणवंत महाराजांच्या गेटसमोर, त्यांच्या मंदिरासमोर खूप सारी लाइटिंग लावण्यात आलेली आहे आणि मंडप टाकण्यात आलेला आहे. कारण आज 18 सप्टेंबर रात्री 12 वाजता मित्रांनो संत गुणवंत महाराजांचा जो 19 सप्टेंबर रोजी जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं केक कटिंग होणार आहे. त्यानिमित्तानं सर्व भाविक भक्त खूप दूरदूरून इथे येत आहेत मित्रांनो. संत गुणवंत महाराजांच्या दर्शनाला आलेले खूप दूरदूरून लोक आलेले आहेत आणि हे माझे सबस्क्रायबर आहेत. जय जय गुणवंता मित्रांनो. संत गुणवंत महाराजांचं एक वाक्य आहे, आला उपाशी बसला कुपाशी, पुरणाची पोळी जेवते तुपाशी. तर मित्रांनो आज रात्री 12 वाजतापासून तर उद्या 19 सप्टेंबर रात्री 12 वाजतापर्यंत मित्रांनो खरंच इथे 21 क्विंटल पुरणाची पोळी आहे आणि त्याला 200 क्विंटल तूप आहे, 8 क्विंटलचा मसाला भात आहे, 3 क्विंटलची भजी आहे आणि 3 क्विंटलची आमचूर कढी आहे. तर मित्रांनो चला आपण तिकडे पण जाऊया, तुम्हाला तिकडला पण मी थोडा दाखवतो. जय जय गुणवंता मित्रांनो. इथे खूप दूरदूरून लोक आले आहेत आणि आराम करत आहेत आणि इकडे जे सुरू आहे मित्रांनो स्वयंपाक सुरू आहे, जे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की 21 क्विंटल पुरणाची पोळी आणि 200 किलो तुपात जय जय गुणवंता मित्रांनो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे 21 क्विंटल पुरणाची पोळीचा डाळ शिजत आहे आणि तिकडे झालेली पण आहे. 200 किलो तूप पण याला लागलेलं आहे मित्रांनो. 8 क्विंटलची मसाला खिचडी आहे, 3 क्विंटलचे भजी आहेत, कांदा भजी आणि 3 क्विंटलची 3 क्विंटलचं काय आहे नाही आमसूल काय कढी, 3 क्विंटलची आमसूल कढी पण आहे इथे.
मित्रांनो रात्रीचे 12 वाजत आहे आणि 4 मिनिटानंतर केक कटणार आहे संत गुरुवंत महाराजांच्या जन्मदिनानिमित्त. माझ्या झालेला आहे आणि फटाके पण फुटत आहे. रात्रीचे 12 वाजले. संत गुरुवंत महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त डीजे पण आलेला आहे.